पण खूप सुंदर होता, खूप गोड. मी तुम्हाला दाखवतो आम्हाला काय दिसतं. फोटो बघ तुला त्याच्यानं कळते. जय रुखड बाबा, जय रुखड. उठा, जायचे ना वाघाला बघाली. गुड मॉर्निंग. आम्ही खरं तर येतो रिलॅक्स वगैरे व्हायला, पण पहाटे 5लाच उठतो. रिलॅक्स. लेट्स गो. खूप थंडी आहे, खूप थंडी आहे, खूप थंडी आहे, खूप थंडी आहे. सो हे आम्ही निघालोय पहाटे 5 वाजता मस्त पैकी रेडी होऊन. जायचे ना वाघ बघायला जायचे. इकडे तर असं आहे, मॉर्निंग सफारी आहे, पहिली सफारी आहे. पेंच टायगर रिझर्वचं हे तुरिया गेट आहे आणि इथे आम्ही लाईनीत थांबलोय. आता आत जाणार. आत मोबाईल अलाउड नाही आहेत, त्यामुळे आमचे टायगर रिझर्व्समधले सगळे व्हिडिओज तुम्हाला कधी इन्स्टा 360वर, कधी एका हँडीकॅमवर किंवा कधी कशावरही बघायला मिळू शकतात, कधी अजिबातच नाही, किंवा कधी अजिबात नाही. कारण पटकन वाघ दिसला तर आम्ही शटर स्पीड ॲडजस्ट नाही करता येत व्हिडिओसाठी. वाघ वाघ बघण्यात वेळ जातो. पहाटेची वेळ, माझ्याकडनं फार स्पष्ट उच्चार एक्सपेक्ट करू नये. लेट्स गो. अशक्य झोप येते, खूप थंडी आहे आणि भूक लागली आहे. आणि भूक लागली आहे. आत्ता सिद्धार्थ तर म्हणजे आता आल्या आल्या एक 15 मिनिटाला झोपला होता. आम्हाला एक अशी बारीक की आता झोप लागेल छान असं चालू असताना एक कुठेतरी खूप मोठा कोलाहल झाला की टायगर आहे, टायगर आहे, टायगर आहे. आम्ही आपले पळतोय मागे त्यांचा. गेलो तर काय घडलं सिद्ध्या? मी तुम्हाला दाखवतो आम्हाला काय दिसलं. आम्हाला टायगर नाही मिळालं, आम्हाला नाही असं नको बोलू. अजून सफारी बाकी आहे, अजून अर्धी सफारी बाकी आहे. सो होपफुली नाही असं होणार. छान आम्हाला मेहनतीचं फळ केळं सोडून काहीतरी वेगळं मिळेल. पण तोपर्यंत खाऊन नाश्ता घेतो. करून हा, भूक भूक लागली लागली आहे. आहे. सो नाश्ता कसा असतो ते मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हा असा नाश्ता आहे सगळा. झाला छान ब्रेकफास्ट करून. आता निघालोय परत वाघाच्या शोधात. 2 गाड्या भेटल्या आम्हाला आता तिकडे ब्रेकफास्ट करताना. म्हणे आम्हाला दिसला, आम्हाला दिसला. आम्ही बसलोय असंच खात. लोकांना एवढा वेळ लागलाय आज सकाळपासून वाघ दिसला नाही म्हणून. हा जो आमचा भाऊ आहे त्याने कॉफी करायच्या नादात कपमध्ये कॉफी घातली आणि त्याच्यात चहा घातला. एवढं फोटो टाकतो. मी कुठे सांगते? हे बघ, मी विचारलं काय होतं सिद्धार्थ की ह्याच्यात गरम पाणी बरं. तर आत्ता आम्ही लक्ष्मी नावाची वाघीण हिच्या शोधार्थ निघालो आहोत. आधी कुठला वाघ आपण बघत होतो? स्वस्तिकसाठी ट्राय केलं. स्वस्तिकसाठी आम्ही ट्राय केलं. सो असं झालं की एका ठिकाणी आम्ही उभे होतो आणि खूप असे कॉल्स येऊ लागले. कॉल्स म्हणजे डिअरचे कॉल्स वगैरे येऊ लागले आणि मग आम्हाला वाटलं की इकडे असेल तर. पण हे सगळं होता 20 गाड्या आल्या. मग आम्ही निघालो तिकडनं आणि पंजे लागले होते. पण असं काही मिळालं नाही फारसं.
तर मग आता लक्ष्मी या वाघिणीच्या शोधार्थ आम्ही निघालो आहोत. आयुष्यातही आपण लक्ष्मी शोधत आम्हाला लक्ष्मी हवीच आहे. जगातही आम्ही लक्ष्मी शोधतोय. जिथून कुठून लक्ष्मीजी प्रसन्न होती आम्ही प्रयत्न करतो. आजची सफारी संपली आमची आणि काही नाही, केळ काहीच नाही दिसलं. तर आता आम्ही निघालेलो आहे आमच्या दुपारच्या सफारीला. पहिल्या सफारीत आम्हाला एक छान मस्त एकदम काय म्हणतात पिकलेलं केळं मिळालं. त्याच्यानंतर पवन दाढी करून आलेला आहे. सकाळी त्याची दाढी होती एवढी. हे बघा, हे पवन जी आहे तर त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी दाढी केली की वाघ 100% दिसतो. तर ते आता खास आमच्यासाठी आम्हाला वाघ दाखवायला दाढी करून आले. आय होप दिसेल यार, दिसला पाहिजे यार. म्हणजे आम्ही 6 सफारी करतो त्याच्यातून आम्हाला 3-4 सफाऱ्यांमध्ये काहीतरी छान दिसतं. पण अशा ड्राय सफारीज म्हणतो आम्ही ज्याच्यात म्हणजे काही दिसत नाही, त्या पण अशा खूप घालवाव्या लागतात. खूप हिरमड होते, खूप वाईट वाटतं. सकाळी एक तर एवढं झोपेतून उठून तयार होऊन थंडीत कुडकुडात जायचं आणि काहीच नाही दिसलं की मग जरा तर वी आर गेटिंग इन टू पेंच नॅशनल पार्क, द मोगली लँड. आणि तर या गेटवर पोचायचं असेल तर पहिली गाडी कोणाची लागते ही रेस कायम असते. कारण असं म्हणतात की पहिली गाडी ज्याची लागेल त्याला हाय चान्स असतो वाघ दिसण्याचा. तर पहिली गाडी हे बघा इथे लागलेली आहे आमची. ही आमची पहिली गाडी. तर बघूया आता काय घडतंय. बॉबजी पण आलेले आहेत आमचे. पहिले लागलेलं आहे तर फिक्स टायगर देशपांडे. इथे ड्रायव्हर्स आणि गाईड्स यांना खरंच खूप मान असतो, कारण त्यांच्यावर असतं सगळं. बरं, त्यांच्यावर सगळ्यात जबाबदारी असतात. आपली जबाबदारी असते, आपल्याला वाघ दिसावा ही जबाबदारी त्यांच्यावर असते. परत आपल्याकडनं कोणाहीकडनं दुडगूस होणार नाही किंवा एक सर्टन डेकोरम असतो जंगलातला. एक रिस्पॉन्सिबिलिटी असते आपल्यावर की आपण तिथल्या प्राण्यांना काही त्रास होईल असं वागायचं नाही, कचरा करायचा नाही वगैरे. तर हे सगळं त्यांना बघावं लागतं. तर आता बघूया काय घडतं. काय वाटतंय, दिसेल का आज? इच्छा खूप आहे, दिसला पाहिजेच. आणि मला असं वाटतं दिसेल. तर आम्ही जे जंगलांमध्ये जातो ते आम्हाला घेऊन जातात आमचीच कंपनी, ज्याचं नाव आहे अरण्यमी. बरेच लोक त्याला अरण्यमयी, अरण्यमा, अरण्यमे काहीही बोलतात. सो आम्ही जेव्हा पहिल्यांदा जंगल सफारी केली ती सुद्धा अरण्यमी बरोबरच केली आणि तेव्हापासून आत्तापर्यंत आम्ही फक्त आणि फक्त अरण्यमी बरोबरच जातो. सो ही स्पेशालिटी आहे त्यांची, जंगल सफारीज, वाईल्ड लाईफ सफारीज करायची. वाघ दिसला तर इट्स ऑलवेज अ बोनस, पण नाही दिसला तरीही आम्ही निराश होत नाही. आणि जे आम्ही येणार फक्त आणि फक्त आमच्या कंपनीबरोबर, जी आमची कंपनी इथे यांचा काहीतरी वेडेपणा चाललाय, ही आमची कंपनी आहे. जिधर टाइगर दिखता है ना उधर से वापस करके बोला गणपती बाप्पा. आज आता एकाच सफारीमध्ये वाघही बघितला आहे आणि चित्त्याही बघितला आहे. कुठे आहे दाखव ना मला परत. हे बघ इकडे. आता सगळे बोट दाखवत आहेत, सगळ्यांना बिबट्या दिसतोय, मला नाही दिसत आहे. हा दिसतंय. हा तिथे मागे दगड दिसतोय त्याच्या तुला, हा. झाडाच्या मागे. हा इथे असं तुला झाडासारखं पडलेलं वाटेल. तुला आता फोटो बघ, तुला त्याच्यानं कळेल. हे बघ. हे बघ ओको ते झोपलंय. ओको ते एवढं गोड आहे, ते खूप गोड आहे, पण मला ते दिसत नाही. ओके ओके दिसलं दिसलं. खूप क्यूट बसलाय. आता मला ना झूम करून दाखवता नाही येणार तुम्हाला, पण खूपच गोड बसलाय. अच्छा
असं दगडावर बसलाय. अभी हम गाडी हिलाने वाले हैं. ये कुणीच दिसला याय का नाही बघ? केलं माझ्या बरोबर. ए. थोडा स्ट्रगल करावा लागला पण दिसला. गुड मॉर्निंग. इट्स हॅपी ॲनिव्हर्सरी टू अस सिद्धार्थ. ये दिस इज सफारी नंबर 3 आणि आज आम्ही नवीन गेटवर आलो आहे. खुर्सापार नावाचा हा गेट आहे आणि झोन आहे जो महाराष्ट्रात येतो. आयडी म्हणजे कार्ड लगेगा क्या था पेंच इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. अर्ध नाही लगेगा MP ना? मध्ये आहे, अर्ध महाराष्ट्रात आहे. सो तुरिया गेट जो पहिल्या दिवशी केला आपण तो MP मध्ये आहे आणि आता आपण महाराष्ट्र साईडमधून आज जाणार आहोत. लेट्स सी आज काय दिसतंय. लेट्स गो. चला गणपती बाप्पा मोरया. लेट्स गो. चांगली घातली. समोर चालतोय वाघ. समोर चालतोय आमचा वाघ. हे बघा. तर ॲनिव्हर्सरीच्या दिवशी छान वाघ बघून झालेला आहे. छान हेळॉन वाघ बघून झालेला आहे. अरे क्रेझी यार, क्रेझी. आणि छान छान फाटली होती. म्हणजे प्युअर फाटली होती ती. B2 नावाची एक वाघीण आहे खुर्सापारमध्ये. तिचं हे पिल्लू होतं आणि पिल्लू म्हणजे अगदी छोटं पिल्लू नाही, तो ऑलमोस्ट आता आई एवढाच मोठा झाला आहे. पण खूप सुंदर होता, खूप गोड. आणि अजून आता एक सिद्धार्थला दिसतोय, मला नाही दिसत आहे. कुठे आहे? अच्छा ओके ओके, दिसला 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 दिसला. अजून एक वाघ. ॲनिव्हर्सरी 2 वाघ. कडाक. सो मगाशी जो पहिला वाघ बघितला होता त्यालाच ट्रॅक करत करत आता आम्ही परत आलो आणि आता समोर बसला आहे तो आमचा. आणि होपफुली आता तो क्रॉस करणार आहे, रस्ता क्रॉस करणार आहे. A few moments later. आम्ही सगळे वाघ शोधतोय आणि हे दोघं नाही आराम कर. वाव मस्त. त्याचं म्हणणं झोपलेलं नाही, आराम करतोय. एक नंबर. यांचे झाले वाघ बघून, आता हे झोपणार निवांत. हे असे आज वाघ बघितलेत म्हणून. जर वाघ दिसलं नसतं ना तरी मैत्री ते आडवं होतात. मी कधीच नाही झोपत सफारीमध्ये, नेवर. खरंच तुला त्या व्हिडिओ मध्ये झोपलेलं. नाही. ओके बाय. तर आज सकाळच्या व्हेरी व्हेरी सक्सेसफुल सफारीनंतर, कारण 3 वाघ बघितले असं काही 3 आणि एक तर आमची एकटी जिप्सी होती आणि आम्ही निवांत त्याला बघत होतो आणि मज्जा करत होतो. आता आपण आलेलो आहोत इव्हनिंग सफारीला, जी एका नवीन गेटवर आहे जिकडे आम्ही दोघंही पहिल्यांदा जाणार आहोत. म्हणजे तुरिया आणि खुर्सापार आम्ही जाऊन आलो आहे आधी, पण हा बफर गेट आहे पेंच टायगर ज्याचं नाव आहे रुखड. तर त्या गेटला आम्ही पहिल्यांदाच आलो आहे आणि आता तिथे आहे आपली सफारी. सो बघूया. आता सकाळी 3 बघितले, आता 6 तरी बघायला हवेत की किमान. खूप अपेक्षा आहेत माझ्या. असं नाही होणार आहे काही, तर होईल हे माहिती नाही, पण बघूया. एखाद जरी दिसला तरी मज्जा आहे. सिद्धार्थाजी फक्त पाणी पित आहेत. इथे येताना गाडीत अख्खा वेळ तोंड उघडं टाकून झोपले होते. थोड्या वेळाने तेच करणार होतो असं वाटतंय. आत्ता मागे बसला एक स्टाफ कॅमेरा घेऊन, जो 5 मिनिटांनी शेजारी ठेवून देणार आणि त्याचीच उशी करून त्याच्यावर तो झोपेल असं वाटलं. चला गणपती बाप्पा मोरया. लेट्स गो.
हम अभी पेंच टाइगर रिजर्व के रूखड़ जोन में सफारी करने जा रहे हैं। हाँ तो रूखड़ का जो जंगल है हाँ 120 स्क्वायर किलोमीटर का जंगल है, जिसमें से लगभग 8 से 10 टाइगर हैं। 8 से 10 और बस हाँ 8 and 10। टूरिज्म एरिया में बताना। हाँ टूरिज्म एरिया में, शॉर्ट टूरिज्म में तो फिर घोड़े जाएंगे तो ज़्यादा है बस। हाँ और 15 से 20 लेपर्ड। और मेन बात, सबसे मेन बात यहाँ की जो है कि पेंच और कान्हा का बीच का जो कॉरिडोर है हाँ। वो रूखड़ है, तो यहाँ कई बार टाइगर बीच में हो जाते हैं, माइग्रेट करते रहते हैं। अच्छा हाँ और यहाँ का जंगल जो है डेंस है। अब देखते थे क्या होता है। हाँ जय रुखड़ बाबा, जय रुखड़ बाबा, जय जय रुखड़। एक्चुअली में एक रुखड़ बाबा है जिन्होंने जिंदा समाधि ली थी आज से 120-30 साल पहले। अच्छा तो उन्हीं के नाम से गांव और गेट का नाम पड़ा है। अच्छा का बिबट्याची वाट बघत बसलोय. तो आत जाऊन बसलाय झुडपात. तो बाहेर याची वाट बघतोय. तोपर्यंत आम्ही टाइमपास म्हणून 20 क्वेश्चन्स खेळतोय. मी एक शब्द धरलाय मनात आणि या दोघांना तो नाही येते ओळखता. आणि यांना प्रश्नही सुचत नाही आहेत बावटांना. येस ती गोष्ट मी पण वापरतो का? येस. चला यार कॅन वी पटापट. बाय दॅट थिंग इन ओबराय मॉल? येस. One eternity later. किती प्रश्न झाले? 12, 13. आता 12 झाले. काही येत नाही आहे. आधीचे प्रश्न सगळे विसरतात बहुतेक हे. अजून तोच गेम चाललाय बरं का. तोच नाही आलं यांना ओळखता. 20चे 200 क्वेश्चन्स झाले आता. हे विचार यार पटापट. बोर करताय. अरे वाट बघताना बोर होत आहे म्हणून आपण गेम खेळायला लागलो. तर तुम्ही आता प्रश्नांची वाट बघायला लावताय. बोर होत आहे. हे काय हायवेच आहे का? इतकं घाण आय खेळताय. थिंक आपण गिव्ह अप करावं सध्या. बेअकलासारखं खेळताय. गिव्ह अप करावं वाटतं. हॅलो इलेक्ट्रॉनिक सिद्ध्या, तू जे एक्सप्लेन करतो ते एक्सप्लेन कर ना एकदा प्लीज. मी सिरियसली सांगते. बॅगेचं जे काही बनवत होता ते बॅगेत नाही मावत, पण सूटकेस मध्ये मावू शकतो. आदि सो स्मार्ट. स्मार्ट वन दिस वन. ते बॅगेत नाही मावत पण सूटकेस मध्ये मावू शकतो. असं तूच म्हणाली. मी फक्त तुझे बोललीस बोललास ते मी सांगते परत. One eternity later. हे अर्थ आहेत. लॉक बायनॉक्युलर्स. ऑफकोर्स इट्स नॉट बायनॉक्युलर्स. इट इज अ फकिंग सूटकेस. ती 15,000च्या वरची आहे. हो माझी आहे बाबा. आयटीची हो कारण अख्खा सेट आहे माझ्याकडे. नाही, पण तू ती आणलीस एकच. नाही हो, काय आणलीस एकच. एकच सूटकेस आणली, सेट नाही आणली. पण सूटकेस वापरतोय ना आपण. पण- मी सूटकेस सेट असं नाही म्हणले. ही सूटकेस 15,000 आणि कुठलीही सूटकेस. आणि मी माझ्या सूटकेस बद्दल बोलतच नाही इकडे. आय एम जस्ट टॉकिंग अबाउट सूटकेस जी 1 लाखाचीही असते आजकाल. त्याच्यामुळे प्लीजच तुम्ही हरलात मूर्खासारखे. सो आत्ता सगळे गार्ड्स वगैरे आम्हाला येऊन सांगून गेलेत की तुम्ही जरा आत जा किंवा रूम्स लॉक करा, कारण कदाचित प्रॉपर्टीमध्ये असू शकतो बिबट्या. आणि ही आधी घटना घडलेली आहे. मीता, मीता